पश्चिम महाराष्ट्रामधील हजारो पर्यटन प्रेमींना दरवर्षी आतुरतेने प्रतीक्षा असलेल्या दैनिक पुढारी आयोजित आणि गगन टूर्स प्रस्तुत टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन 2025 ला सुरुवात झाली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या एक्झिबिशनचं उद्घाटन करण्यात आलं। सोमवारी 4 ऑगस्टला या एक्झिबिशनची सांगता होणार आहे। पर्यटनाच्या नव्या हंगामाची जय्यत तयारी करण्यासाठी आणि देश विदेशातील सहलींचं नियोजन एकाच छताखाली करण्यासाठी हे प्रदर्शन एक सुवर्ण संधी ठरणार आहे। राजारामपुरी इथल्या डॉक्टर बी.टी. पाटील स्मृती भवनामध्ये सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना ज्याची आतुरतेनं वाट जे ती पाहत असतात त्याच पुढारी टूर्स एक्झिबिशनला आजपासून सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरातल्या राजारामपुरी या ठिकाणी असलेल्या बी.टी. पाटील सभागृहात या एक्झिबिशनची सुरुवात झाली आणि ह्या एक्झिबिशनची काही दृश्य आपल्याला सुरुवातीला दाखवतो। गगन टूर्स प्रस्तुत या एक्झिबिशनची सुरुवात जी आहे ती आजपासून झालेली आहे। पुढचे 2 दिवस या ठिकाणी अशाच पद्धतीनं एक्झिबिशन असणार आहे। ज्यांना भारतात आणि भारताबाहेर देखील विविध पर्यटनासाठी अनेक ठिकाणी जायचं आहे त्यांच्यासाठी खरं तर ही पर्वणी असणार आहे आणि अर्थातच गगन टूर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या ग्राहकांना सेवा देत आलेली आहे। काय सांगाल, गगन टूर प्रस्तुत हा सगळा एक्झिबिशन सोहळा या ठिकाणी होतोय, कशा पद्धतीने प्रतिसाद जो आहे तो दरवेळीच मिळतो आणि आता देखील प्रतिसाद कसा? नमस्कार, मी नंदिनी खुपेरकर। गगन टूर्स या कंपनीला यंदा सप्टेंबर महिन्यात 25 वर्ष पूर्ण होत आहेत। यंदाचा आम्ही रौप्य महोत्सव साजरा करतोय। तर या निमित्ताने जसं आम्ही दरवर्षीच पार्टिसिपेट करत असतो त्याच पद्धतीने यावर्षी आम्ही पार्टिसिपेट केलेला आहे। म्हणजे अगदी अनुभव सांगायचा जर आपण विचार केला तर कोविड पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे की एक लोकांच्या मध्ये असं आलं की थोडंसं लाईफ जे आहे आपलं ते अनसर्टन आहे किंवा अशा अर्थाने, त्यामुळं त्यांनी खूप लवकर पासून बुक करायला आणि एकेका वर्षात बरेच जे लोक आहेत ते 2-2, 3-3 फॉरेन टूर सुद्धा करायला लागलेले आहेत। हा एक खूप प्लस पॉइंट, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कंपन्यांसाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे। या एक्झिबिशनचा फायदा जो आहे तो अनेक पर्यटक जे ते घेताना पाहायला मिळतात आणि आज सकाळपासून याला सुरुवात झालेली आहे। मोठा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय। पुढचे 2 दिवस बी.टी. पाटील सभागृहामध्ये सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेमध्ये हे प्रदर्शन असणार आहे। त्यामुळे नक्कीच सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असंच आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।